नमस्कार मंडळी, आपल्या ब्युटी ब्लिस चॅनलवर आपलं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ होणार आहे विटॅमिन सी वर। तर विटॅमिन सी बद्दल तुम्हाला खूप प्रश्न असतील की हे केव्हा वापरायला हवं, कधी वापरायला हवं, कुणी वापरायला हवं आणि कोणत्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये वापरायला हवं। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटतील। तर विटॅमिन सी सिरम नक्की वापरायचं कधी असतं, तर सकाळी आणि रात्री दोन्ही टायमिंगला वापरू शकतो। मॉइश्चरायझरला पकडून ठेवते त्वचेवर, त्यामुळे स्किन आपली हायड्रेट राहते। तर हे विटॅमिन सी आपण कुठल्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये यूज करायला हवं, तर त्याची सुरुवात आपण मिनिमम कॉन्सन्ट्रेशन पासून करायला हवी, म्हणजे 5% किंवा 10%। तर हे 20% 30% पर्यंत पण आपण वाढवू शकतो, पण बिगिनर्सनी ते 5 किंवा 10% पासूनच स्टार्ट करायला हवं। त्यातली त्यात जर तुमची ॲक्ने प्रोन स्किन असेल तर तुम्ही विटॅमिन सी थोडं टाळायला हवं, का की त्याने इरिटेशन होऊ शकतं आणि डायरेक्टली आपण 20% किंवा 30%ला स्विच करू नये। आधी आपण 3 ते 4 महिने 5% किंवा 10%चं विटॅमिन सी वापरायला हवं आणि त्यानंतर 20% आपण यूज करू शकतो। बिगिनर्सनी टाळायला हवं आणि जास्त कॉन्सन्ट्रेशनचं विटॅमिन सी डायरेक्टली बिगिनर्सनी स्टार्ट करू नये। तर विटॅमिन सी हे 3 बेसमध्ये असतात, एक वॉटर बेस, सेकंड ऑइल बेस्ड आणि एक क्रीम बेस्ड। तर मार्केटमध्ये जास्त वॉटर बेस्ड विटॅमिन सी जास्त मिळतात। हवेशी संपर्कात आला किंवा वातावरणाशी संपर्कात आला तर त्याचा कलर चेंज होतो आणि त्याचा आपल्याला इफेक्ट म्हणा किंवा त्याचे फायदे आपल्याला कमी प्रमाणात मिळतात। त्यामुळे आपण जर विटॅमिन सी एकदा बॉटल ओपन केली आणि ती स्टार्ट केली तर आपण ती लवकरात लवकर संपवायची असते। असे नाही की तुम्ही एक आत्ता घेतली आहे आणि तुम्ही 5-6 महिने ते घालवताय, तर यामुळे विटॅमिन सीचे फायदे आपल्याला कमी होतात। तर विटॅमिन सीचे फायदे आपल्याला कधी जाणवतात, म्हणजे किती वेळ आपण ते वापरायला हवे जेणेकरून आपल्याला त्याचे फायदे जाणवतील। तर ते कमीत कमी 2 ते 3 महिने विटॅमिन सी यूज केल्यानंतर आपल्याला त्याचे फायदे चेहऱ्यावर जाणवतात। स्किन ब्राईट होते, स्किनला वेगळा ग्लो येतो, हायड्रेट होण्यासही मदत होते आणि मेन म्हणजे तो अँटी एजिंगचे जे इफेक्ट असतात, रिंकल्स कमी व्हायला मदत होते। तर हा खूप मोठा फायदा आहे विटॅमिन सीचा की आपली स्किन एक वेगळा ग्लो करते। तर विटॅमिन सी आपण वेगळ्या कुठल्या एजंट सोबत किंवा इन्ग्रेडियंट सोबत वापरू शकतो। तर विटॅमिन सी आणि विटॅमिन ई यांचं पण सिरम भेटतात, तर ते खूप जास्त इफेक्टिव्ह असतात, कारण विटॅमिन ई स्किनमध्ये जास्त लवकर ॲब्झॉर्ब होतो, तर त्यासोबत विटॅमिन सी ही ॲब्झॉर्ब होण्यास मदत होते। आणि अजून एक इन्ग्रेडियंट म्हणजे विटॅमिन सी आणि हायलोरॉनिक ॲसिड यांचे पण मार्केटमध्ये सिरम्स खूप चांगले भेटतात। तर तुम्ही हे सगळे सिरम वापरू शकतात। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल आता की सिरम नेमकं निवडावं कसं, तर तुम्ही बिगिनर असताल तर तुम्ही 5% किंवा 10%नी सुरुवात करावी आणि 3 ते 4 महिन्यानंतर तुम्ही 15% किंवा 20% यूज करू शकता। तर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालीच असतील असं मी ग्राह्य धरते आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।